कालपासून या ठिकाणी जे माझे अपंग बांधव उपोषणाला बसले, त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत आणि त्या खरंच रास्त मागण्या आहेत, त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न झाले पाहिजे असे माझ्या संघटनेची देखील मनोमन इच्छा आहे. आणि माझ्या संघटनेच्या वतीनं त्यांच्या ज्या मागण्या त्यांनी ज्या मांडल्या आहेत शासन दरबारी, त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. धन्यवाद. जितेंद्र गाडेकर, अखिल भारतीय ध्रुवतारा सामाजिक अपंग संघटना जिल्हाध्यक्ष, जालना. अजून कोणाला पाठिंबा उपोषणाला बसलोय. आतापर्यंत महानगरपालिका आमची कोणतीही दखल घेत नाहीये का, म्हणजे काय, म्हणजे आमचं तब्येत कशी आहे, काय, कशाची दखल घेत नाहीये कोणीच आहे. म्हणजे येऊन बघत नाहीये की काय झालंय काय नाही म्हणून. त्यांना काहीच गरज नाहीये. त्यांनी आम्हाला वाटतं की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा. आमची प्रथम मागणी आहे दिव्यांगाला जालना शहरात घरकुलासाठी जागा देण्यात यावी. दिव्यांगांना दिव्यांग भवन करून देण्यात यावे. दिव्यांगाला व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून देण्यात यावे. हे प्रशासनाला आमची विनंती आहे. त्यांनी लवकरात लवकर आमच्या उपोषणाची दखल घ्यावी, नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही. काय नाव आपले? सविता बोराडे. दुसरा दिवस आहे, काय मागणी आहे आपली? जालना शहरातील दिव्यांगांना घरकुलासाठी जागा मिळाली पाहिजे. जालना शहरात दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. महानगरपालिका परिसरात दिव्यांगांना वावरण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिली पाहिजे. अशा विविध मागण्यासाठी आम्ही कालपासून आमरण उपोषणाला बसलो आहे. आता दुसरा दिवस आहे, मात्र तरी पण महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. आत्ताच दिव्यांग विभागाचे अध्यक्ष विजयमान ब्रह्मकर यांनी येऊन गेले. आता मोरे मॅडम येत आहे. अजूनही कोणी आलेलं नाही आहे. फक्त मोरे मॅडम काहीतरी कोण बिजी जनता, म्हणजे महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आमचा उपोषण अजून तीव्र राहणार. आपलं उपोषण महानगरपालिका विरोधात आहे का जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आहे? महानगरपालिका विरोधात, कारण की जिल्हाधिकाऱ्यांना आधी देऊन टाकली महापालिका. महापालिकाच करत नसल्यामुळे महापालिका विरोधात. मग तुम्ही उपोषण महापालिका समोर लावायचं नाही, कारण की जिल्हाधिकाऱ्याला माहीत पाहिजे ना की जिल्हाधिकारी माहीत पाहिजे महापालिका काही करत नसतं. कारण की न्यायदेवता जिल्हाधिकारी. आपल्या सोबत कोण कोण हे उपोषण करणार? अनिल मगदुले असेल, आपलं शंकर शिरगुळे असेल, तर कांबळे असेल, गाडेकर असेल, रवी तायडे असेल, अंकुश वास्तवरे असेल, सविता बोराडे असेल, अशा आम्ही सर्व दिव्यांग बांधव. तुमच्या महत्त्वाच्या मागण्या काय काय? महत्त्वाच्या मागण्या दिव्यांगांना घरकुलासाठी जागा मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. व्हीलचेअर उपलब्ध झाली पाहिजे. 50% दिव्यांगांना जे राहण्यासाठी जे 100% टॅक्स वसूल होतो, पाणीपट्टी टॅक्स वसूल होतो, ती 50% केली पाहिजे. दोन्ही 50% केली पाहिजे गरीब भागात. दिव्यांग लोकांना तहसील कार्यालयामार्फत शिधापत्रिका देण्यात येते पिवळी, ती आपण आपल्या मार्फत किती लोकांना देण्यात आल्या आणि आपण किती न्याय दिला? आतापर्यंत अनेक दिव्यांगांना देण्यात आलेले आहे. आम्ही यापूर्वी देखील मागे देखील आम्ही त्यांना मागणी केली होती तहसील कार्यालयामध्ये की जे दिव्यांग बांधव आहे त्यांना चालता येत नाही, अशा दिव्यांग बांधवांना तुम्ही पिवळं दारिद्र्य रेशन कार्डमध्ये तुम्ही पिवळं कार्ड देण्यात यावं, यापूर्वी आम्ही मागणी केलेली. संघटनेचं नाव काय आपल्या? सकळ दिव्यांग सामाजिक संघटना. तुम्ही कोण आहे संघटनेचे? मी जिल्हाध्यक्ष.